नमस्कार. टुडे मराठी रघु चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे. महिलांना 75% अनुदान, होय अटी पात्रता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी शेळी पालनासाठी 75% अनुदान शासन देणार आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा. आता या योजनेचा जो उद्देश आहे, महिला बचत गटांना अनुदान व प्रशिक्षण देणे, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, शेतकऱ्यांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे, शेळी मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे हा या मागचा उद्देश आहे. आता या योजनेचे जे फायदे आहेत ते आपण पाहूया. शेळी पालनासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल. अधिक शेळ्या खरेदी करून व्यवसाय वाढवता येईल. दूध आणि मांस उत्पादन वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पशुपालनाचे ज्ञान व कौशल्य मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. आता या योजनेच्या अटी व नियम. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका कुटुंबातील एकच सदस्य पात्र आहे. स्वतःची जागा व चाऱ्याची व्यवस्था आवश्यक आहे. वय 18 ते 55 वर्षादरम्यान असावे. मागील 5 वर्षात इतर पशुसंवर्धन योजनांचा लाभ घेतलेल्यांना अपात्र. शेळी पालन प्रशिक्षण अनिवार्य. अर्जदाराकडे स्वतःची जमीन असावी. शेळी मेंढी पालनाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल. SC ST साठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे. शेतकरी ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र व दारिद्र्य रेषेखालील दाखला असल्यास ग्रामपंचायत व रहिवासी दाखले. राष्ट्रीयकृत बँक खात्याचा तपशील लागेल. प्रशिक्षण प्रमाणपत्र आणि पासपोर्ट साईज फोटो आणि रेशन कार्ड, वीज बिल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर करता येईल. ऑफलाईन अर्जासाठी सर्व आवश्यक कागदपत्राच्या प्रती जोडून ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा कार्यालय येथे सादर करावे. तर अशा प्रकारे राज्यातील महिलांना आता 75% अनुदान शेळी पालनासाठी दिलं जाणार आहे. महिलांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या माता भगिनींकडे शेअर करा, जेणेकरून या योजनेचा लाभ त्यांना मिळेल.